या सगळ्याविषयी बोलण्याकरता सुधाकर बडगुजर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। बडगुजरजी, काय म्हणाल या सगळ्या कारवाईवर? पक्षामध्ये नाराजी व्यक्त करणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलेला आहे आणि त्याची शिक्षा जर हकलपट्टी असेल तर ती मला मान्य आहे। या सगळ्याविषयी कधी मातोश्रीवर जाऊन थेट बोलावं असं नाही का वाटलं? अहो, आता कारवाई केल्यानंतर कसं बोलणार? न्यायालय सुद्धा दोघं बाजू ऐकल्यानंतर निर्णय घेतात। एकतर्फी कारवाई झाल्यावर कसं बोलणार? म्हणजे तुमचं म्हणणं आहे ही कारवाई एकतर्फी झालेली आहे? एकतर्फीच आहे। 2 दिवसात मी असं काय केलं की देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, काल संघटनात्मक बदलामुळे थोडी नाराजी व्यक्त केली आणि तिथं जाहीर पण तिथं मी राऊत साहेबांना पण सांगितली होती आणि लगेच आज हकालपट्टी झाली। आलं का लक्षात? अगदी ठीक आहे। अगदी या सगळ्या संदर्भात आता बडगुजर कुठं पक्ष प्रवेश करणार अशी सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे। वेट आणि वॉच। अगदी कधीपर्यंत बडगुजर वेट अँड वॉच ची भूमिका? आता सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करू, त्यांची भूमिका जाणून घेऊ, नंतर निर्णय घेऊ। अगदी, पण अंदाज तर कार्यकर्त्यांचा काही घेतला असेल, संवाद साधला असेल मी कार्यकर्त्यांशी? आता फॅमिली फंक्शन साठी मी आज बाहेर गावी आहे। मी जळगाव जिल्ह्यामध्ये आहे आणि माझ्या गावी मी आलेलो आहे आणि तिथून मी आता निघेल, रात्री नाशिकला येईल, उद्याच कार्यकर्त्यांशी चर्चा करू। अगदी धन्यवाद बडगुजरजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।